नमस्कार स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थ. आज मी तुम्हाला मला जे माहीत आहे ती स्वामींबद्दलची माहिती थोडीफार ती तुमच्यासोबत शेअर करत आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांनी संपूर्ण भारतभर भ्रमण केल्यानंतर इसवी सन 1856च्या सुमारास अक्कलकोट येथे आगमन केले. भक्तांच्या कल्याणासाठी, त्यांना योग्य मार्ग दाखवण्यासाठी आणि अध्यात्माचा प्रसार करण्यासाठी त्यांनी अक्कलकोट ही कर्मभूमी निवडली. पुढील 22 वर्ष त्यांनी येथे वास्तव्य करून असंख्य भक्तांचे दुःख दूर केले आणि त्यांना श्रद्धा, भक्ती व सत्कर्माचा मार्ग दाखवला. श्री स्वामी समर्थ महाराजांचा स्वभाव अत्यंत तेजस्वी आणि प्रभावशाली होता. त्यांचा स्वभाव अतिशय विलक्षण होता. ते एकाच वेळी प्रेमळ, करुणामय, कधी कठोर तर कधी अगदी आईसारखे माया करत होते. ते भक्तांवरती अपार प्रेम करत असत. गरजू, दुःखी आणि संकटात सापडलेल्या लोकांना ते आधार देत असत. कधी कधी ते कठोर शब्दात बोलत, पण त्यामागे भक्तांचे हित आणि कल्याण हाच उद्देश असे. स्वामींना खोटेपणा, अहंकार आणि अन्याय आवडत नसे, परंतु प्रामाणिक, श्रद्धावान आणि चांगले कर्म करणाऱ्या व्यक्तींवर त्यांची विशेष कृपा असे. ते सर्वांना समान मानत असत. श्रीमंत, गरीब, जात पात किंवा कोणताही भेदभाव त्यांनी कधी केला नाही. त्यांच्या व्यक्तिमत्वात करुणा, निर्भयता, ज्ञान, विनोदबुद्धी आणि आध्यात्मिक सामर्थ्य यांचा सुंदर संगम होता. म्हणूनच लाखो भक्त आजही त्यांना आपला आधार मानतात. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हा संदेश त्यांच्या प्रेमळ आणि भक्तवत्सल स्वभावाची जाणीव करून देतो. स्वामी समर्थ यांना भपकेबाज पूजा किंवा दिखाऊपणा आवडत नव्हता. त्यांना भक्तांची श्रद्धा, प्रामाणिकपणा, सेवा आणि नामस्मरण अधिक प्रिय होते. स्वामी समर्थ महाराजांना भक्तांची निस्वार्थ भक्ती आणि श्रद्धा खूप आवडत असे. ते नेहमी लोकांना चांगले कर्म करण्यास, गरजूंना मदत करण्यास आणि देवांचे नामस्मरण करण्यास सांगत असत. त्यांना अहंकार, खोटेपणा आणि अन्याय अजिबात आवडत नसे. स्वामींना साधेपणा प्रिय होता. ते लोकांच्या मनातील भाव पाहत असत, बाह्य दिखावा नाही. म्हणूनच जो भक्त मनापासून त्यांचे स्मरण करतो त्यांच्यावर स्वामींची कृपा राहते असे मानले जाते. स्वामींना फुले, हार किंवा मोठे नैवेद्य यांपेक्षा भक्ताच्या मनातील शुद्ध भाव अधिक प्रिय होता. मित्रांनो, स्वामी समर्थांचे जीवन आपल्याला श्रद्धा, संयम आणि सत्कर्म यांची शिकवण देते. जीवनात कितीही संकटे आले तरी खचून न जाता धैर्याने पुढे जात राहणे हाच स्वामींचा संदेश आहे. स्वामींवरील विश्वास आणि नामस्मरण मनाला शक्ती देतात आणि योग्य मार्ग दाखवतात. मित्रांनो, आजची जी स्वामी समर्थ महाराजांविषयीची माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. या माहितीमधून तुम्हाला काही नवीन शिकायला मिळाले असेल किंवा प्रेरणा मिळाली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तसेच स्वामी समर्थांचे विचार, कथा आणि भक्तिमय व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. तुमच्या आणि तुमच्या परिवाराला श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा सदैव राहो हीच प्रार्थना. अनंत कोटी ब्रह्मांड नायक, राजाधिराज, योगीराज, परब्रह्म, श्री सच्चिदानंद सद्गुरु अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ.